सुद्धा कुट्टीसाठी आटा घेऊन येतो तुझ्यासाठी. बैल काका, मला नदी पलीकडच्या कडबाकुटीवर जायचं आहे, तर मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेन का? नदीत पाणी जास्त दिसते, मला भीती वाटते. अरे काळजी करू नको, गुडघ्यात तर पाणी आहे, आरामात जाशील. अरे वेड्या, कुठे चाललंयस? नदीला पाणी किती आलंय, वाहून जाशील, मागे फिर. अगं खावतोय, मी आजीसाठी कडबा कापायला चाललो, तर मला बैल काका म्हटले गुडघ्या इतकंच तर पाणी आहे, आरामात जाशील. ते असे म्हणाले. मुळीच नाही, कालच माझी एक मैत्रीण पाण्याच्या पलीकडे जाताना वाहून गेली. असा वेडेपणा करू नको, मागे फिर. का रे, लगेच परत आलास? कुट्टी बंद होती का? नाही का आजी, मी कुट्टीला गेलोच नाही, नदीपासूनच परत फिरलो. नदीत पाणी जास्त दिसतं. अरे असं कसं आहे? सकाळी तर काढत दादा आला नदीपासून, त्याच्या पोटापर्यंत पाणी नव्हतं. असं का म्हणत होता? अगं मला बैल काकाने सांगितलं गुडघ्या इतकंच तर पाणी आहे, पण काळूताईने सांगितलं की मुलीच नाही. कालच माझी एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना मी घाबरलो आणि परत आलो. अरे नीट विचार कर, बैल काका किती उंच आहेत आणि काळूताई